माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय संतोष भाऊ शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील या सुविधागृह संस्थेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. माननीय उपसरपंच देखील आहेत. आमच्या भाजपाचे जनता असा प्रयत्न असून म्हणायला पाहिजे, कारण प्रत्येक वेळेला आम्ही ज्या वेळेला त्यांना कामराव कोळपे ग्रामपंचायत सदस्य हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपल्या सुविधागृह निर्माण संस्थेच्या वतीनं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. काय या कार्यक्रमामध्ये जर एखाद्याचा अमूल्य राहिला असला तर कृपया आम्हाला ते ज्ञात नसल्यामुळे राहिला असेल काय ते हे करून घ्या, समजून घ्या. सर्वांना धन्यवाद देतो. यानंतर आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री आबासाहेब बेरे यांच्या हस्ते ताईंचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो. ताई, तुम्ही जो शब्द दिलेला होता आम्हाला गणेश जयंतीच्या वेळेला, आता ते पूर्णत्वाकडे येतात आहे. त्याचा आम्हाला देखील अभिमान आहे आणि तुम्हाला देखील या बाबतीमध्ये सर्व सुविधा संदीप भाऊ शिंदे यांचा देखील अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात येतो. त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा स्वागत करताना आणि सत्कार करण्यात माननीय लताताई फरांदे यांचा देखील या ठिकाणी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येतो. शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येतो. विनोद माने ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित राहिले होते. उपस्थित राहण्यात येतो त्यांचा. श्यामराव कोळपे ग्रामपंचायत सदस्य यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात येतो. सर्वांनी टाळ्या वाजवा. आज आपला जो आनंदाचा दिवस. यानंतर जिल्हा सहकारी पुनर्वसन सोसायटीच्या रखडलेल्या रस्त्याच्या कामाचा प्रसंग या ठिकाणी सर्व सुविधा सहकारी संस्थेचे सर्व संचालक सदस्य, मोठ्या भगिनी, सर्व माझे तरुण मित्र, माझे विविध सर्वांचीच या ठिकाणी या कार्यक्रमासाठी प्रथमतः स्वागत करतो. या ठिकाणी या कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे गेल्या 5-25 वर्षाचा विकासाचा दुष्काळ मिटवला, असं म्हणजे एक विकासभिमुख नेतृत्व सर्वांच्या डोळ्यात विचारतो आणि काम सांगितलं की कितीशीर काम करणारं नेतृत्व आपल्याला विधानसभा मतदारसंघाला मिळालेलं आहे. खरं तर आपलं भाग्य आहे आणि त्यांच्या म्हणजे आमदार महादेव शिंदे यांच्या आणि आमच्या पूर्ण भगिनी अरुणाताई गर्दे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचं देखील त्यांना स्वागत करतो. या ठिकाणी या खेड ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आमच्या लताताई फरांदे, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सन्माननीय अभिजित माने या ठिकाणी या कार्यक्रमाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने नीटनेटकं नियोजन केलं. म्हणजे या सोसायटीचे आमचे मार्गदर्शक आबा झाले, ग्रामपंचायतीचे सदस्य शामराव कोळपे, स्वप्नील लोखंडे, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व ग्रामपंचायती सदस्य, आमचे विशाल असेल, आमच्या नितीन दादा असेल, मनीषाताई असतील आणि सर्वच आता आमच्या अशोक दादा पण तिकडे आलेले,
सर्वांचंच या कार्यक्रमाप्रसंगी प्रथमतः मनापासून स्वागत करतो. माझ्या पाठीमध्ये उपस्थित असलेली बरेच थोर मंडळी, सर्व मान्यवर, सर्वांचंच मंडळी या ठिकाणी घेतला पाहिजे. नानावरांना या ठिकाणी कोणाची नावं माहीत नसताना असतील किंवा ते राहिले असतील चुकी, सर्वांचंच या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. खरं तर सुरुवातीला जसं मी सांगितलं की विकासभिमुख नेतृत्व सन्माननीय आमदार मोहितदादा शिंदे यांनी सुरुवातीची 2.5 वर्ष काळामध्ये सत्ता असून सुद्धा सत्तेतले आमदार असून सुद्धा काम करता येत नव्हतं. म्हणून एक सरकारला कुठेतरी चिडून दाखवली आणि हे सरकार उलटून येण्याचं काम यांच्या माध्यमातून म्हणजे या विधानसभा क्षेत्रामधले महाराष्ट्राच्या विधानसभा क्षेत्रामधले 5 आमदार म्हणजे स्वतःबरोबर घेऊन गुवाहाटी जे प्रकरण घडलं होतं त्याच्यामुळे ते नवीन जे सत्ता स्थापन करण्यात त्यांना यश प्राप्त केलं आणि ज्यांच्या शब्दाला महाराष्ट्र राज्याच्या या विधानसभेमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने किंमत आहे असे म्हणजे आमदार मोहितदादा शिंदे यांनी या इथून पुढच्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या कोरेगाव खटाव सातारा विधानसभा मतदारसंघामध्ये ना भूतपूर्व भविष्य विकास कामात केला. जसं मी सुरुवातीला सांगितलं की 25 वर्षापूर्वीचा जो दुष्काळ होता विकास कामांचा म्हणजे इथे नेते फक्त निवडून येत होते, पण निवडून आल्यानंतर या मतदारसंघाची जबाबदारी आपल्यावर आहे, इथं कामं आपण केली पाहिजेत हे ते विचारत होते. तर प्रत्येक दिवस लोकांनी विश्वास ठेवायचा, त्यांना निवडून द्यायचं, एवढीच कामं केली. त्याच्यानंतर मग इथं हा मतदारसंघ, इथं माझी जबाबदारी आहे हे सगळे विसरून या ठिकाणी दुर्लक्षित झालेला हा मतदारसंघ सन्माननीय आमदार मोहितदादा शिंदे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी हे विकासाचं रूप प्राप्त झालेलं असं म्हणणं काय हरकत नाही. पूर्वीचे रस्ते आपण बघितले तर पूर्वी आता हे डांबरच आहे. या वर्षी डांबर टाकायचं, पुढच्या वर्षी डांबर उखडलं जायचं, परत पुढच्या वर्षी त्याच्यावर डांबर टाकायचं. असं का करायचं तर गेल्या वर्षी डांबर टाकल्यानंतर मग ते उखडणार आहे पुढच्या वर्षी हे माहीत असायचं आणि परत त्याच्या पुढच्या वर्षी डांबर टाकायला शासनाकडनं पैसे येतात आणि ते पैशावर काय असेल ते टक्केवारी कमिशन असेल किंवा त्या रस्त्याचे पैसे असतील असे काढता येईल. या सगळ्या गोष्टींसाठी हा सगळा खटाटोप असायचा पूर्वीच्या नेत्यांचा. मी सुद्धा राष्ट्रवादीचा ज्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य होतो त्यावेळेस मला सुद्धा माहिती आहे आमच्याकडे निधी येताना तुटपुंजा निधी असायचा 2.5 लाख 3 लाख 5 लाख हा आणि एवढ्याशा या तुटपुंज निधीमध्ये आम्ही कामं करत होतो. मग त्यावेळेस कामं करत असताना बघा जेवढे पैसे असतील तेवढंच कामं करू शकतो ना मला. स्थानिक लोकांना कामं जास्त झाली पाहिजे असं वाटायचं. मग त्यावेळेस आम्ही काय करायचो 3 लाखाच्या रुपयामध्ये जेवढे आलेले पैसे मग पातळीवर लेअर करायचे. 4 इंचाचं असेल की 2 इंचाचं त्यात लांब लेट वाढली पाहिजे. आमच्या इंजिनियरला सुद्धा का आम्ही असंच सांगायचं लेंथ वाढवा. आता काय करायचं लोकांची मागणी पैसे तर कमी मग कसं जातात. मग अशा पद्धतीनं या ठिकाणी कशी तरी कामं उरकायची आणि परत पुढच्या 5 वर्षाला तिथं यायचं, तिथं त्या डांबरातला एक खडा सुद्धा शिल्लक नसायचा. अशा परिस्थितीमध्ये आम्ही मतं मागायचो. ही परिस्थिती सन्माननीय आमदार मोहितदादा शिंदे यांनी या मतदारसंघातली पूर्णपणे बदलून टाकली. वर्षानुवर्ष काय त्या रस्त्यावर पैसे टाकायचे. आता एकदा रस्ता केला का नाही की 50 वर्ष तो टिकला पाहिजे. 50 वर्षानंतर त्या रस्त्यावर परत लक्ष घालायचं. अशा पद्धतीचं एक नीटनेटकं नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं आणण्याचं काम सन्माननीय आमदार मोहितदादा शिंदे यांनी केलं आणि या संपूर्ण मतदारसंघामध्ये 16 फुटाचे कॉन्क्रीटचे रस्ते तयार करायला सुरुवात केली. म्हणजे हा कॉन्क्रीटचा रस्ता हा 23 रस्ता जर केला तर किमान 30 वर्ष तरी त्याला काय होत नाही, त्याचा खरा सुद्धा उडत नाही. अशा पद्धतीची लाईफ असलेले रस्ते या ठिकाणी या संपूर्ण मतदारसंघामध्ये केले होते. काही भागातले रस्ते असतील, काही भागामध्ये कामं असतील, ती कामं अनावधाने राहिली होती, ती सुद्धा कामं आपण पूर्णत्वाकडे घेऊन जातो. आणि मला वाटतं की परवा दिवशी तुम्ही या ठिकाणी गेला होता तिकडे बरोबर आहे साहेबांकडे 50 जण जमी गेला होता आणि गेल्याच आमच्या सुनील दादांनी सांगितलं की आता काय आपण कामं सुरुवात करायची. म्हणजे असं नेतृत्व महाराष्ट्रात कुठं बघायला मिळत नाही. लक्षात म्हणजे भेटायला गेले आणि डायरेक्ट म्हणले कामच चालू करा अशा परिस्थितीत असतं. नियोजन असतं. एक काम सांगितल्यानंतर मग परत तिथले मतदार आपल्याकडे येत आहेत का बघायचं असतं. मग परत बघा हे आपलं कोण करतं कोण बघायचं असतं. हे सगळं बघून त्याच्यानंतर मग ठरवायचं पैसे टाकायचे का नाही टाकायचे, लोक किती महत्वाचे प्रश्न साहेब कधी बघत असतात. माणसाची गरज काय ती बघते तर त्या गरजेवर औषध साधन करत असतील. त्याच पद्धतीने या ठिकाणी आज या रस्त्याचं
भूमिपूजन होतंय आणि उद्या परवा दिवशी हा रस्ता चालू सुद्धा होईल अशा पद्धतीचं या ठिकाणी कार्यक्रमाचं आपल्याला आयोजन होतं. खऱ्या अर्थानं या ठिकाणी जसं मी सांगितलं की माणसाच्या मूलभूत गरज आहे. आज आपण सार्वजनिक कामावर लक्ष घालतो, आमचं कर्तव्य होतं, साहेबांचं कर्तव्य होतं. पैसे शासनाकडून येतात आणि सगळ्यात जास्त पैसे साहेबांनाच मिळतात. मला सांगितलं मी त्याचं उदाहरण का मिळतात. महाराष्ट्र शासनाच्या कुठल्याही मंत्र्याकडे जात साहेबांना कोणी नाही म्हणत, मुख्यमंत्र्यांकडे साहेबांना बिलकुल नाही म्हणत. अशा पद्धतीची कामं, कोट्यावधीची कामं म्हणजे महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्या विधानसभा क्षेत्रामध्ये जेवढा जास्तीत जास्त निधी आला नाही तेवढं सगळ्या गेल्या पंचवर्षीमध्ये इथं आला होता आपल्या कोरेगाव विधानसभा क्षेत्रामध्ये. तर त्याच पद्धतीनं की माणसाच्या व्यक्तिगत अडचणी सुरू असतात. सार्वजनिक तर आपण करतो. आता तुम्ही ज्यावेळेस कोविड सारख्या रोगानं आता जग हादरलं होतं, भारतातलं ती वेळ आली की महाराष्ट्र सुद्धा आली की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये ती सुद्धा वेळ आली होती. घरामध्ये एखादा पेशंट जर तयार झाला तर मुलगी मुलगा आई वडिलांकडे बघायला तयार नाही अशी परिस्थिती होती की नाही. कारण त्यांच्याकडे गेल्यानंतर मलाही कोविड होईल. तर अशा परिस्थितीमध्ये सन्मान्य आमदार महेशदादा शिंदे असतील, आमच्या आदरणीय असतील आणि आमच्या प्रियताई असतील, हे तिघेही अगदी ताकदीने बोलत होते. ज्या ठिकाणी पेशंट असेल त्या ठिकाणी त्याच्या घरी जायचं, पेशंट घ्यायचं, घालून घालायचं, हॉस्पिटलमध्ये न्यायचं, दौरा करायचं आणि परत घरी आणून सोडायचं. एवढं काम ताकदीने आमच्या ताईंनी केलेलं आहे. लक्षात घ्या, ही संपूर्ण फॅमिली कोविड पॉझिटिव्ह. तुम्हाला विश्वास बसत नसत अशाही परिस्थितीमध्ये मेडिसिन घ्यायचं, मास्क लावायचं आणि जनसेवा करायची. अशा पद्धतीचं काम तर खिशातले 11 कोटी रुपये खर्च करून त्या संपूर्ण फॅमिलीने इथले रुग्ण वाचवायचं काम केलं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग अशा लोकांच्या पाठीशी आपण राहिलं पाहिजे का आपली दिशाभूल करून आपल्याला विकासापासून लांब ठेवणाऱ्या लोकांच्या पाठीशी राहिलं पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. लक्षात घ्या, आता मार्केटमध्ये नवीन ट्रेंड आहे, चला फिरायला, चला फिरायला. लक्षात घ्या, म्हणजे जिथं आमच्या माता वगैरे दिसतील तिथं म्हणायचं नुसतं चला फिरायला. अरे मग 5 वर्ष काय करणार, नुसतं चला फिरायला. तरी खिशातली पैसे तरी भरली पाहिजे शहरामध्ये. लक्षात घ्या, निवडणुका आली की भूल थापा देणारे, आपली दिशाभूल करणारे लोक आपल्याला भेटत असतात. आता आपण कुणावर किती विश्वास ठेवायचा हे आपण ठरवलं पाहिजे. त्या रस्त्याच्या पलीकडचा माझा मतदारसंघ आहे. एक 10 वर्ष झाले मी या विभागाचं नेतृत्व करतोय आणि सुदैवाने गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं मला या इकडच्या 3 वार्डाची जबाबदारी मला या ठिकाणी लावून आलेली होती. त्याच्यामध्ये आपलं एक वार्ड आहे. तर आम्ही चला फिरायला आम्ही पण म्हणणारच आहे तुम्हाला. पण कसं आहे माहिती आहे का, आमचं एक असतं की आमचं व काम बोलतो, आम्ही विकास कामं करतो आणि मग फिरायला चालू लोकांना फिरायला आम्हाला तरी कुठे मिळालं तुम्ही. तर अशा भूलतापांना आपण कुठे बळी पडू नये. लक्षात घ्या, 5 वर्षातून बघा, वर्षातून पावसाळ्यात काय ते भूजत्रा होतात, परत पाऊस गेला की त्या भूजत्रा कुठेही दिसत नाही. आम्ही माणसातली माणसं आहोत, जनतेतली माणसं आहोत, आम्ही रस्त्यावर उतरून कामं करणारी माणसं आहोत. लक्षात घ्या, आज दिवस रात्र हे कुटुंब पडते आपल्याला, दिवस रात्र पडते. साहेबांकडे तर आता आम्ही जातो ना नेहमी, आम्हाला माहिती आहे रात्री 2, 2:30, 3 वाजता जातो. तसं तसं कुठेतरी 4 वाजता उठायचं. परदेशातल्या कंपन्या ज्या आहेत त्या पण पोरांसाठी स्थापन केली. लक्षात ठेवा, त्याचं मी पूरक नाही होतं. 4 वाजता उठायचं, काम करत बसायचं आणि तासभर काम झालं की आंघोळ करून आवडून 5:30, 5:45 वाजता बरोबर दरबार हॉलमध्ये बसायचं. दिवसभरात फिरत फिरत कुठेतरी दुपारी एखादा 1-1.5 तास वेळ झाली की पुन्हा कामाला लागायचं. दिवस रात्र जनसेवेत असलेलं कुटुंब आहे आणि त्यांचे आम्ही चेले आहोत. म्हणजे महेशदादांचे हात बळकट करण्यासाठी आपल्याला आता त्यांच्या पाठीमध्ये ताकदीने उभं राहिलं पाहिजे. ही लक्षात ही आपली जबाबदारी. कामाची कामं तुम्ही सांगाल ती होणार आहेत. प्रत्येकाच्या हाताला व्यक्तिगत योजना आपल्याकडून मिळणार आहे 100% तुम्हाला सांगतो. कारण त्याचं एक उदाहरण तुम्हाला असं सांगतो की 2 वेळा जिल्हा परिषदेमध्ये आहे, तिसऱ्यांदा तुमच्या आशीर्वादाने, गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्याला संधी मिळाली. तर या ठिकाणी आपल्याकडे चांगलं सभापती तर येते. लक्षात सभागृहाचा अलिखित नियम असतो. तिसऱ्यांदा माणूस आला की त्याला मान देण्यासाठी तो सभापती तो भेटलेला जातो. तर ते जिल्ह्यासाठी वाटायला आलेले पैसे आम्ही ते जिल्ह्यात वाटायला जातो आणि त्यानंतर आमचा मतदारसंघ आम्हाला फ्री आहे. त्यामुळे मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त आपल्याला काय येणाऱ्या भविष्यामध्ये जास्तीत जास्त विकास कामं करायचे, सार्वजनिक कामांबरोबर वैयक्तिक कामं जास्त करायचे. प्रत्येक
ह्यामध्ये वैयक्तिक योजना ते झाली पाहिजे अशा पद्धतीची कामं या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रत्येक माता भगिनीच्या हाताला काम मिळणार आहे. प्रत्येक तरुण मित्रांच्या हाताला काम मिळणार आहे. महेंद्र शिंदेच्या माध्यमातून या ठिकाणी टेस्ला नावाच्या कंपनीबरोबर त्यांनी टायप केलेलं आहे आणि ती कंपनी बेळगावमध्ये होती. इथल्या या संपूर्ण मतदारसंघातल्या सर्व तरुणांचा रोजगाराचा प्रश्न मिटवण्याचं काम साहेब करतात. लक्षात घ्या. तिथं लागणारी जी काही नोकर भरती 1,500-2 हजाराची ती काय आम्ही काही पाकिस्तानवरून आणणार नाही. आम्ही आमच्या मतदारसंघातली तरुण पिढी बघणार आहेत. लक्षात घ्या. आणि माता भगिनींच्या महिला बचत गट असतील किंवा आता कित्येक महिला बचत गट आमच्या ताईने त्या कोरोनामध्ये किरसुने बनवणारे आमच्या महिला होत्या. त्यांना मालाला पैसे देऊन ते त्यांचा माल मार्केटमध्ये विकून त्यांना पैसे कमवून दिले. लक्षात घ्या. आणि अशा अनेक माता भगिनींच्या हाताने सुद्धा आपल्याला काम द्यायचं आहे आणि त्याच्यासाठी ह्या चांगल्या गोष्टींबरोबर आपण आलं पाहिजे. चांगला प्रभाव आला पाहिजे. आपला विकास साधायचा असेल तर महिलांचे हात आपल्याला बळकट करायचे. एवढंच मी या ठिकाणी या कार्यक्रमात आपल्याला सांगतो आणि सदैव नितीन गुरु आपल्या सेवेत राहील एवढंच आदिवासी घेतो मी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आतापर्यंत आमदार साहेबांनी केलेलं सहकार्य सगळ्यांना माहिती आहे. मला तो या सामाजिक कामाला करायला तिने 3 वर्ष जागा देऊन त्या दिवशी शासनाकडून इमारत पाडली होती. सगळं सामान रस्त्यावर फेकलं, सगळं सामान रस्त्यावर फेकलं असताना सुद्धा साहेब मुंबईला होते. मुंबईतनं त्यांनी मी फोन केला, साहेब असं झालं काळजी करून फोन केली, आपली इमारत खाली आहे, तिथे जाऊन तुम्ही घ्या आणि सामान आज 3 वर्ष शाळा चालू होते. शिक्षकांचं पालकांच्या मुलांचं शिक्षण चालू झालं. ते हे उपकार कधीही कोणी विसरत नाही. ज्या वेळेला सामाजिक कामाला आम्ही गेलो त्याच्या वेळेला साहेबांनी 2 क्षणात मंजूर दिले. आज परवासुद्धा काही वर्षापूर्वी आम्हाला आले का कॉन्क्रीटीकरण करून देणार, तुम्ही काळजी करू नको. आम्हाला नीट सांगायची आवश्यकता नाही. तुम्ही साहेबांच्याकडे गेला तर आधी साहेब तुमचंच आहे त्याप्रमाणे सुद्धा आहे की आज आम्ही काल आपण गेलो होतो सगळी साहेबांनी सांगितलं लगेच 2 मिनिटं टाईप करून करायचं आणि आता काम 2 दिवसात चालू होतं. त्यामुळं आपण सर्वांना नमस्कार. सुविधा अपार्टमेंटचे सर्व रहिवासी, या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष, आमच्या माझे छोटे भाऊ संदीपभाऊ शिंदे की जे आता जिल्हा परिषदेचे महेशदादा शिंदेचे उमेदवार आहेत. मागचे 2 टर्म भाऊ निवडून आले आणि संबंधित भाऊ तुम्ही निवडून येणार आहे. तर या प्रचारात आलेलं नाही आहे, पण नेहमीच भाऊ बरोबर असतात, आमच्या सरपंचताई बरोबर असतात, उपसरपंच बरोबर असतात, मनीषाताई असतात, आमचा शिंदेदादा असतोय, नितीन असतोय, तुझं नाव मला कानू आलंय का, आमचे देशमुख साहेब आहेत, विनोद म्हणलं की उपसरपंच विशाल शिवते आहे आणि अनावधानाने कोणाचं नाव विसरलं असेल तर आमचा चौधरी दादा आहे, स्वप्नील आहे. तर तुम्हाला एकच सांगते की मी खूप वेळा तुमच्या इथे आरतीला यायचे आणि तुम्ही सांगायचा की आपल्याला मॅडम हे आपण सांगायचे मला मॅडम आपल्याला कॉन्क्रीटीकरण करायचं आहे, साहेबांनी शब्द दिला. साहेब असा माणूस आहे की जो शब्द दिला तो पूर्ण करतो. पण हा मतदारसंघ एवढा विखुरलेला आहे, प्रत्येक गल्लीबोळं अक्षरशः उकरलेली होती साहेब जेव्हा आमदार झाले तेव्हा. आणि दुर्दैवानं किंवा सुदैवानं म्हणावं लागेल की कोरोनाच्या काळात साहेब आमदार झाले. 2.5 वर्ष कोरोनात गेली. परमेश्वराला माहीत होतं की कोरोनात मदत कोण करणार. हा कोरेगाव म्हणजे आमचा आणि खटाव म्हणजे जिथं रुग्णालयांचा खूप कमी रुग्णालय आहे, थोडक्यात दुष्काळच म्हणावं लागेल. आणि मग या कोरोनात मदत कोण करेल या लोकांना हे परमेश्वराला माहिती होतं, म्हणून त्यानं महेशदादांना त्या काळी आमदार केलं. त्या काळामध्ये आमच्याबरोबर आमचे संदीप भाऊ, आमचे सर्व कार्यकर्ते साहेबांचे जीव तोडून काम करत होते. तिथे 1ही रुपया न घेता 28,800 रुग्ण बरे केले. भाऊ मी एक दुरुस्ती करते, 11 कोट नाही 21 कोट रुपये मी स्वतः होते, स्वतःच्या खिशातले घालून महेशदादांनी रुग्ण बरे केले. त्यावेळी कुठलंही इलेक्शन नव्हतं, फक्त एकच म्हणणं होतं, मी या मतदारसंघाचा पालक आहे, एवढं मोठं संकट आलं आहे तर मला लोकांसाठी उभं राहणं गरजेचं आहे. मला एक गोष्ट मी देवाच्या दारात तर खोटी बोलणार नाही. आठवतंय महेशला 2ऱ्यांदा कोविड झाला होता
आणि कण्हेरी मठाच्या स्वामीजींनी सांगितलं की कुठल्याही हॉस्पिटलमध्ये न्यायचं नाही. पंढरपूरच्या आपल्या हॉस्पिटलमध्ये नेलं, आधी तपासण्या कराव्या लागायच्या, बाकी इंजेक्शन दिली, रेमडेसिवीर द्यायच्या आधी तुम्हाला किडनी फंक्शन टेस्ट कराव्या लागतात की ज्यामध्ये क्रिएटिनिन आणि युरिया जास्त असेल तर तुम्ही रेमडेसिवीर देऊ शकत नाही. रेमडेसिवीर नाही दिलं तर पेशंट बरा होत नाही, त्याचं स्कोर वाढून पेशंट मरून जायचं. आम्ही तपासण्या केल्या तिथल्या डॉक्टरांनी, डिरेंज झालं होतं, म्हणजे माहिती क्रिएटिनिन वाढलं होतं, घरदार हवालदिल झालं. तिथले डॉक्टर हबकले पंढरपूरचे, गणपती पाण्यात ठेवला, रात्रभर काही इंजेक्शन देताच आली नाही. पहाटेचं पुण्याला हलवायचं ठरवलं, हलवून तरी काय करणार. मी डॉक्टर आम्हाला म्हणजे क्रिएटिनिन वाढल्यावर पण इंजेक्शन देऊ शकत नाही. इतक्या लाखो लोकांचे त्यांना बरे केले, त्यांचे कुठेतरी आमच्याबरोबर त्यांचं प्रेम होतं, त्यांचा विश्वास होता, त्यांच्या दुवा होत्या. पहाटेचं हलवायचं होतं. 6 वाजता मी 5:30ला, मी तर झोपलेच नव्हते, रात्रभर तडफड होते. 5:30ला मी ब्लड काढलं आणि खालच्या लॅबमध्ये जाऊन टेस्ट केलं. 0.8 क्रिएटिनिन आलं होतं, 1.5चं निम्म. आणि त्यावेळी साहेबांना आम्ही रेमडेसिवीर देऊ शकलो आणि त्यातून तो वाचला. पुन्हा दुसरी लाट आली, 8 दिवसात हा बाबा उभा झाला होता. तर त्याच्याबरोबर आमची ही सगळी टीम उभं राहिली होती. मला तुम्हाला एकच सांगायचं, यथा राजा तथा प्रजा. दुसरी गोष्ट, तुमचं हे जे कॉन्क्रीटचं काम होणार आहे, बाकीची तुम्ही कामं बघा आणि साहेबांचं काम बघा. तुम्ही आहे ना तरुण लोक, त्याच्यापर्यंत कॉन्क्रीट चांगलं राहणार आहे. आणि असा आमदार तुम्हाला मिळाला आहे. आणि माझा भाऊ म्हणून मी म्हणत नाही की त्यातला पैसा खाण्याचं काम ना साहेबांचा कुठला कार्यकर्ता करतो आणि त्यामुळे त्या क्वालिटीचं काम तुमच्यापर्यंत येतं. तुम्ही 20 रुपये किलोची डाळ आणता, 40ची आणता ना. जी रेशनची डाळ असते ती कशी असते, तसे रेशनचे रस्ते मतदारसंघावर होते. आता खरोखर क्वालिटीचे रस्ते मिळणार आहेत, मिळत आहेत आणि मिळणार आहेत. देशामध्ये आपली सत्ता आहे, राज्यात आपली सत्ता आहे. आता फक्त ZP पंचायत समिती आपल्याला मिळाली तर असा सुसाट आपल्या वेग मिळेल. आपल्या वेग तर आहेच आपल्या कामांना, पण अगदी न थांबता वेग मिळेल. आपली पंचायत पण आपलीच आहे आता, आपली ग्रामपंचायत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना आश्वस्त करते, तुम्ही कुठल्याही अडचणी सांगा. महेशदादा शिंदे, आपले संदीप भाऊ शिंदे आणि साहेबांचे सर्व, आपल्या लताताई, उपसरपंच सगळे तुमच्या पाठीशी काय उभं राहतील. एवढंच बोलते. तुम्हाला खूप वेळ ताटकत थांबावं लागलं त्याबद्दल क्षमस्व. पुन्हा एकदा तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. दिलेला शब्द आणि आमदार साहेबांची कामाची निष्ठा त्यांनी आता प्रत्येक वेळेला जवळजवळ 5-6 वेळा आम्ही तिकडे गेलो. तिथं एवढा हनुर समुदाय असतो आणि त्यांच्या माध्यमातून वेळ काढायला देखील म्हणजे आम्हाला भेटायचं म्हटलं तरी अर्धा तास थांबावं लागतं. पण त्यातनं वेळ काढून ते बोलतात आमच्याशी, सांगतात काय असतात ते. त्यामुळं आम्हाला देखील समाधान वाटतं गेलेल्यातून. या तुम्ही आता जे उद्घाटनाचा कार्यक्रम केला आणि आम्हाला आशा आहे की हा कार्यक्रम निश्चितच हे काम लवकर होईल. त्याच्याबद्दल आमच्या मनामध्ये तीव्र शंका नाही. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल काहींचं मी मनापासून आपल्या सुविधा समितीच्या वतीने आभार मानतो, सुविधा सोसायटीच्या वतीने आभार मानतो. तसे काही सरपंच आहे का, त्यांचं देखील लोकनियुक्त सरपंच, त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. आमचे विनोद माने आहेत, भाऊ आहेत, संदीप भाऊ आहेत. संदीप भाऊ, तुम्ही काळजी करायचं काय करणार, तुम्ही ज्या पद्धतीनं काम कराल त्या पद्धतीनं सर्व बाबासाहेबांच्या नेतृत्वाखालचे आमचे सगळे लोक तुमच्या पाठीमागे आहेत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहावा, काय काळजी करायचे कारण नाही. एवढं मी आणि या ठिकाणी जे सगळे कार्यकर्ते उपस्थित झालेले होते त्या सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. या महिला मंडळांचा आभार मानतो आणि आता हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद.